जय हिंद जय महाराष्ट्र। मी वैजनाथ सुरवशे सत्यवादी सोबत आज तुळजापूर या ठिकाणी या ठिकाणच्या असणाऱ्या बाथरूम, संडास बाथरूम आणि जे सुलभ शौचालय आहे या ठिकाणी चालणाऱ्या या महत्वाच्या गोष्टीसाठी आजची बातमी आहे। तर तुळजापूर शहरातील ही असणारी मध्यवर्तीच्या ठिकाणी म्हणजे तुळजापूर बस स्थानकाच्या पाठीमागील असलेली संडास बाथरूम जी नगरपालिकेच्या मालकीची आहे, परंतु गेल्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये सदरील या ठिकाणची असलेली ही संडास बाथरूम आणि या ठिकाणच्या सर्वसामान्य माणसासाठी लघवीसाठी असणारी जागा कम्प्लिटली 1 महिन्यापासून बंद आहे। मग ही काय आहे, कशामुळे आहे, आपण जाणून घेऊया येथील सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंके यांच्याकडून। काय म्हणलात? माझं नाव रवींद्र ज्ञानोबा साळुंके, राहणार तुळजापूर। ही सुलभ शौचालय व मुतारी हे नगरपालिकेच्या मालकीचे आहे आणि हे ठेकेदाराला ठेका दिलेला आहे, पण त्या ठेकेदारानं काहीतरी चूक केली, गैरवर्तन केलं महिलाशी, असं काहीतरी चर्चा आहे। परंतु तुळजापूर शहरातील असलेली ही एकमेव मुतारी आपण पाहू शकता इकडं आहे, त्याला देखील माजी नगरसेवकांनी व काही माजी नगराध्यक्षांनी येऊन हुकुमशाही पद्धतीने कुलूप लावलेला आहे आणि त्यांचा इथे पुढे चालून संबंधित काही नगरसेवकांच्या लॉजला पार्किंग नसल्याने त्या लॉजच्या पार्किंगची सुविधा करण्यासाठी हे जाणून बुजून कृत्य केलेलं आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। तरी माननीय मुख्याधिकारी यांनी संडास व मुतारी तात्काळ सुरू करावी ही विनंती। तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सध्याची तुळजापूर शहरामध्ये हुकुमशाही चालू आहे, या हुकुमशाहीच्या गोष्टीच्या ह्याच्यावरूनच हे संडास आणि बाथरूम जाणून बुजून बंद करण्यात आले का? हे जाणून बुजून बंद करण्यात आलेलं आहे, तर जेणेकरून हे बंद पडावं व इथं पार्किंग करता यावी आणि त्या पार्किंगमध्ये संबंधित माजी नगरसेवकांच्या लॉजच्या गाड्या पार्क करता याव्यात। हे अजून एक महत्वाचा प्रश्न, तुळजापूर शहरामध्ये अशा ज्या कमीत कमी 8 ते 9 ते 10 संडास बाथरूम आहेत त्या सुद्धा अशाच बंद पाडून कायमस्वरूपी बंद करण्यात आले, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? तुळजापूर शहरातील निजामकालीन काही संडास व मुताऱ्या व चालूच्या सर्व काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या स्वतःच्या व नातेवाईकाच्या दुकानाला अडथळा होऊ नये म्हणून बंद केलेले आहेत, बंद पाडलेले आहेत व तिथं अतिक्रमण करून तिथं नफाचे काही कर्मचारीच भाडं स्वतः घेत आहेत। बर, याच्यानंतर जर लवकरात लवकर नगर परिषदेच्या वतीने संडास बाथरूम जर चालू करण्यात नाही जर आलं तर याच्या पुढील तुमची कारवाई काय असेल? आम्ही तुळजापुरातील काही नागरिकांसह आम्ही तुळजापूर नगरपालिकेमध्येच आंदोलनाचा भाग म्हणून शौच आंदोलन व लघुशंका आंदोलन करणार आहोत, याची नगरपालिकेने नोंद घ्यावी। बस। या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले हे संडास बाथरूम, याचप्रमाणे तुळजापूर शहरातील कमीत कमी 7 ते 8 संडास बाथरूम असणारी ठिकाणं जी निजामकालीन आहेत, जे तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने व आजूबाजूच्या परिसरातील काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे बंद पडलेली आहेत। तर तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे, खूप मोठा त्रास तयार होत आहे। संडास बाथरूम आणि लघवीचं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या दुकानदारांना आणि येथील सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा येथील संडास बाथरूमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे यातून माहितीये का मोठ्या मोठ्या रोगाकडे पुन्हा अजून सुरुवात होत आहे की काय, आणि पुन्हा या ठिकाणी शुगर बीपी सारख्या त्रासाला येथील व्यापारी आणि आलेले भक्त सामोरे जातील की काय, असा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। नगरपालिका आणि प्रशासनातील अधिकारी व वरिष्ठ अधिकारी लवकरात लवकर हा चाललेला प्रॉब्लेम आणि हा निर्माण झालेली समस्या कधी सोडवतील याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे। मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशे, तुळजापूर।